लोणार सरोवराची पातळी खूप वाढलेली आहे व महाकमलचा मातीचं मंदिराची मूर्ती आहे ती टोटल झाकली गेलेली आहे व तिचं भाविक भक्त त्यांनी उपोषित केलेले आहेत तहसीलमध्ये, त्यांची आपण मुलाखत घेत आहोत. सर, काय सांगू शकता? गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार करून महाकमलच्या भक्त परिवाराच्या वतीनं अनेक पत्र प्रशासनाला देऊन गेल्या महिन्यातल्या 28 तारखेला लोणार शहर बंद पाळून आश्वासनच दिले प्रशासनाने आणि कुठलीच त्या आश्वासनावर अंमलबजावणी केली नाही. त्या अंमलबजावणी न करण्याच्या निषेधार्थ तथा आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी. विषय म्हणजे कोणत्या कोणत्या मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या अशा आहेत की माता कमलजा माता मंदिर जो आहे त्या मंदिराला एक संरक्षण भिंत कायमस्वरूपी बांधून द्यावी. तसेच जो पाणी आमच्या देवीच्या मंदिराच्या आत गेले, देवीच्या नाकाच्या वर गेले, तो पाणी थांबवण्यासाठी जे त्यातले गोड पाण्यातले झरे तळावर जातात त्या पाण्याचा उपसा करून ते पाणी अडवून त्यातला उपसा करून त्याच्यावर काहीतरी शासनाच्या स्तरावर विल्हेवाट लावावी. तसेच आमचे जे भक्त परिवार कायमस्वरूपी तिथं पूजा अर्चना करण्यासाठी जातात त्यांच्याकडे एक चावी कायमस्वरूपी त्यांच्याकडे देण्यात यावी. अशा आमच्या काही प्रमुख ह्या 3 मागण्या आहेत. या मागण्यांसाठी आजपासून आम्ही इथं साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. येत्या 3 दिवसात या विषयावर तोडगा न निघाल्यास आम्ही या साखळी उपोषणाचं रूपांतर आमरण उपोषण, जलसमाधी आंदोलन या सगळ्या आंदोलनाच्या स्वरूपात करणार आहोत. माझं नाव देवांश. म्हणजे 1 किंवा 2 नाही, म्हणजे साखळी उपोषण आहे व तसेच जण माननीय चिकू संचेती व समाधान आखाडे हे आज दोघे बसलेले आहे व इतर उद्याही बसणार आहे व तसेच माननीय अंबाजी आखाडे. सर, तुम्ही काय सांगू शकता? अत्यंत ऐतिहासिक असा हा विषय आहे. सरोवराचा ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहे, पाणी पातळी वाढत आहे. माहूरगडाच्या धर्तीवर लोणाराचाही सरोवर भक्ताचा विचार करून ज्या पद्धतीनं माहूरगड ही प्रशासनाने त्या भोपी मंडळीच्या ताब्यात दिलं आणि प्रशासन नेमलं, त्याच प्रशासन सरोवराच्या विषयी नेमून भक्ताची त्या ठिकाणी मंदिर ही भक्ताच्या ताब्यात द्यावं आणि सरोवराचं पाणी कसं कमी करता येईल या ठिकाणी उपाययोजना करून प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा ही विनंती. प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. खोजमास्टर तालुका विशेष प्रतिनिधी म्हणा. सगळ्यात जास्त पाणी वळतं आणि ती तोडून टाकली.